नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास आपण खरीप हंगाम 2023 च्या पीक विमा संदर्भात बोलणार आहोत। 25% अग्रिमचं वाटप, याचबरोबर उर्वरित 75% पीक विमा महिनाभरामध्ये मिळणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। कारण की मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की मंत्रालय ताबा व अनत्याग आंदोलन रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनाला एक मोठं यश आलेलं आहे आणि जवळपास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत रविकांत तुपकरांची 2 तास चर्चा झालेली आहे आणि या चर्चे दरम्यान काय घडलं व रविकांत तुपकरांच्या माध्यमातून 25% अग्रिम व उर्वरित 75% पीक विमा बद्दल काय प्रतिक्रिया देण्यात आलेला आहे, याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील सध्या 24 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचे वाटप सुरू आहे आणि जवळपास उर्वरित 75% सुद्धा पीक विमा मिळणार आहे। कारण की राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये किंवा बहुतांश महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि दुष्काळ जर जाहीर केलेला असेल तर उर्वरित 75% पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांची सुद्धा तीच मागणी आहे। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। पावसाचा 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडलेला आहे आणि खरीप पीक विमा योजनेमध्ये अशी तरतूद आहे की पावसाचा जर 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडलेला असेल तर 25% अग्रिमची भरपाई विमा कंपन्यांना द्यावी लागते आणि दुष्काळ जर जाहीर केलेला असेल तर त्या जिल्ह्यातील त्या महसूल मंडळामध्ये संपूर्ण 100% पीक विमा द्यावा लागतो। म्हणजे 25% अग्रिम अगोदर व उर्वरित 75% असा 100% पीक विमा कंपन्यांना द्यावा लागतो आणि ही अशी सगळ्यात मोठी मागणी या आंदोलनाची होती आणि जवळपास रविकांत तुपकरांच्या माध्यमातून मंत्रालय ताबा व जवळपास त्यांनी 4 दिवस अन्नत्याग केला होता, अन्नाचा एक कणही खाला नव्हता। त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना चर्चेला बोलवलं आणि या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी असे आश्वासन दिलेले आहे की एका महिनाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25%चा तर सध्या वाटप सुरू आहे, परंतु उर्वरित 75% वाटप केलं जाईल। मित्रांनो, या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या काय होत्या हे संपूर्ण महत्त्वाचं जाणून घेणार आहोत व याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये 75% पीक विमा मिळणार हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सध्या 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वाटप ज्या जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली होती, त्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचं वाटप सुरू आहे, परंतु 75% पीक विमा सुद्धा महिनाभरात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकरांची आहे। मित्रांनो, मागणी मान्य न केल्यास शेतकऱ्यांसह उग्र आंदोलन करणार असल्याची माहिती रविकांत तुपकरांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनाचे प्रमुख मागण्या होत्या की नुकसान भरपाई एकरी शेतकऱ्यांना 10,000 रुपये द्यावी, याचबरोबर हेक्टरची मर्यादा न लावता, कारण की आता सध्या सरकार जी आहे हेक्टरची मर्यादा लावत आहे। 2 हेक्टरची पूर्वी मर्यादा होती, परंतु सरकारने 2 हेक्टरची वाढून आता ती 3 हेक्टरची मर्यादा केली। परंतु मित्रांनो, आता ह्या जर हेक्टरची मर्यादा रद्द करावी, याचबरोबर शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेपासून ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि सरकारला 15 दिवसाचा वेळ रविकांत तुपकरांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। 15 दिवसामध्ये यावरती कोणताही जरी निर्णय घेतलेला नसेल किंवा कोणता जरी निर्णय घेतला नाही तर 15 दिवसानंतर जर मागण्या जर रविकांत तुपकरांच्या मागण्या मान्य न केल्यास नागपूरला धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसह लाखो शेतकरी, हजारो शेतकरी या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती रविकांत तुपकरांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तुम्हाला माहितच आहे की राज्याचं सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होईल आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार यावरती सकारात्मक भूमिका घेणार किंवा शेतकऱ्यांविषयी सकारात्मक सरकार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आता विषय आहे उर्वरित 75% पीक विम्याचा, कारण की राज्यातील 40 तालुके त्याच्या व्यतिरिक्त 1021 महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे। जवळपास 27 जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% 25% वाटप सुरू आहे, परंतु उर्वरित 75% पीक विमा कोणतेही निकष, कोणत्याही अटी, कोणतेही धोरण न लावता उर्वरित 75% पीक विमा महिनाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा अशी मागणी रविकांत तुपकरांची आहे आणि ही झाली मित्रांनो या आंदोलनाची प्रमुख मागणी। याचबरोबर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात यावर मोठा निर्णय किंवा घोषणा होण्याची शक्यता आहे।
त्यामुळे पुन्हा एकदा कर्जमुक्ती योजना चालू होणार असल्याची माहिती सध्या आहे। त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेबांच्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत। मित्रांनो, शेतकरी कर्जमुक्ती पुन्हा सुरू होणार असल्याची सध्या माहिती आहे। शेतकऱ्यांना सरसकट 25% अग्रिम, उर्वरित 75% पीक विमा महिनाभरामध्ये मिळणार असल्याची सुद्धा माहिती आहे। आणि या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकरी 10,000 रुपये जमा करा, अतिवृष्टी असेल, नुकसान भरपाई असेल, याचबरोबर अवेळी पाऊस, गारपीट असेल, या सध्या जे काही पाऊस चालू आहे राज्यभरामध्ये, या सर्वांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ एकरी 10,000ची मदत द्यावी, अशा या प्रमुख मागण्या या आंदोलनाच्या होत्या। आणि हे सध्या आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे, कारण की सरकारने ह्या सर्व अटी मान्य केलेल्या आहेत, परंतु निर्णय अद्यापर्यंत घेतलेला नाही। सरकारला 15 दिवसाचा वेळ शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आणि शेतकऱ्यांना मदत करत असताना हेक्टरची मर्यादा न लावता शेतकऱ्यांना एकरी 10,000 रुपये द्यावेत। म्हणजे हेक्टरची मर्यादा जशी आहे, शेतकऱ्यांना जर 2 हेक्टरच्या किंवा 3 हेक्टरच्या जास्त जमीन असेल तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशा पद्धतीची ती मर्यादा होती। परंतु शेतकऱ्याकडे जेवढी काही जमीन आहे ती एकरी 10,000 रुपयाने मदत सरकारने सढळ हाताने करावी, अशी मागणी रविकांत तुपकरांची आहे। मित्रांनो, ह्या सर्व मागण्या जर 15 दिवसामध्ये जर पूर्ण नाही केल्या तर नागपूरच्या अधिवेशनावर धडक मोर्चा शेतकऱ्यांसह काढणार असल्याची माहिती सध्या रविकांत तुपकरांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या जे काही आंदोलन झालं त्याही पेक्षा उग्र किंवा त्याही पेक्षा मोठं आंदोलन उभं करणार असल्याची माहिती रविकांत तुपकरांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, आता राज्यातील जे काही 34 जिल्हे आहेत आणि 34 जिल्ह्यातील 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 24 जिल्ह्यामध्ये अग्रिमचं वाटप सुरू आहे। आणि या 24 जिल्ह्यापैकी याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना नाही त्याही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे। परंतु त्याच्यातील नांदेड असेल, नांदेडमध्ये तर अधिसूचना आहे, परंतु हिंगोली असेल, हिंगोलीमध्ये सुद्धा अद्यापर्यंत 25%चं अग्रिमचं वाटप झालेलं नाही। परंतु या महिन्याभरामध्ये आता रविकांत तुपकरांच्या माध्यमातून जे काही आंदोलन करण्यात आलेले आहे, आंदोलनाचा पडसाद आता पीक विमा वाटपावर होणार आहे। त्यामुळे आता विमा कंपनीवर सुद्धा दडपण आलेलं आहे। आणि या महिनाभरामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना या महिनाभरामध्ये पीक विमा मिळणार असल्याची सुद्धा माहिती सध्या देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील जे काही सध्या आतापर्यंत विमा कंपन्यांच्या माध्यमातून अशी माहिती सांगण्यात येत आहे की जवळपास 50 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे दावे आम्ही पात्र केलेले आहेत। आणि त्यापैकी जवळपास 30 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या पीक विम्याचा फायदा झालेला आहे, लाभ झालेला आहे। परंतु एकंदरीत मित्रांनो, खरीप हंगाम 2023 ची पीक विमा योजना राबवत असताना त्याच्यापैकी जवळपास एकंदरीत 1,70,00,000 शेतकऱ्यांनी आपली पीक विमा फॉर्म भरलेले आहेत, परंतु त्यापैकी फक्त 50 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे। 50 लाख शेतकरी पात्र करण्यात आलेले। एकंदरीत मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, पावसाचा खंड पडलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि मित्रांनो, आता येणाऱ्या महिनाभरामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यातील जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्याही शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा तर मिळेल, परंतु उर्वरित 75% सुद्धा पीक विमा मिळण्याची मागणी ही रविकांत तुपकरांची आहे। आणि मित्रांनो, आता जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये 311 कोटी रुपयाच्या पीक विम्याचं वाटप अद्यापर्यंत झालेलं नाही। हे 1-2 दिवसामध्ये वाटप सुरू होईल, अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, कर्जमाफीचा सुद्धा मोठा विषय आहे। दोन्ही कर्जमुक्ती योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळालेला नाही, त्याही शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ होणार आहे। म्हणजे हे जे काही संपूर्ण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस आणि सोयाबीन बाजाराचं आहे। कापूस आणि सोयाबीन बाजारावर एक शिष्टमंडळ रविकांत तुपकरांचं जे काही शिष्टमंडळ आहे ते केंद्र सरकारच्या बैठकीला जाणार आहे, अशी माहिती रविकांत तुपकरांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, कापूस आणि सोयाबीनचे बाजारभाव ठरवता हे संपूर्ण केंद्राच्या हातामध्ये असतं, राज्य सरकारच्या हातामध्ये काही नसतं। त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे चर्चा करावी कापूस आणि सोयाबीन बाजाराबद्दल। त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे बाजारभाव सुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये सुधारू शकतात। रविकांत तुपकरांची मागणी आहे की कापसाला 12,500 रुपये बाजारभाव मिळावा आणि सोयाबीनला 9,250 रुपये सोयाबीनला बाजारभाव मिळावा। ह्या सर्व रविकांत तुपकरांच्या मागण्या आहेत। आणि हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत 2 तास रविकांत तुपकरांची चर्चा झाली आणि ही चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती सध्या देण्यात येत आहे। परंतु रविकांत तुपकर साहेबांचं असं म्हणणं आहे नुसतीच चर्चा ही सकारात्मक झालेली आहे, परंतु यावरती ठोस निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकरी नेते रविकांत तुपकर
मागे हटणार नाही अशी माहिती रविकांत तुपकरांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एक उगवतं शेतकऱ्यांचं नेतृत्व रविकांत तुपकर साहेब हे पुढे येताना दिसत आहे आणि सगळ्यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या सोबत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की आपण शेतकरी आहोत, आपल्याला सुद्धा न्याय मिळणे महत्त्वाचं आहे आणि एक माणूस आपल्यासाठी झटतोय त्याच्या मागे तर आपल्याला उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। याचबरोबर माननीय शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगलेल्या आहेत। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।